रविवारी सकाळी मोठ्या संख्येनं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आलेले हे आहेत श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक। गेल्या 4 वर्षापासून हे स्वयंसेवक न चुकता दर रविवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये येऊन वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करतायत। 2012 पासून आतापर्यंत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आप्पापाडा, दिंडोशी आणि रामगड या गावात 45 एकर जागेवर तब्बल 18,000 झाडं या स्वयंसेवकांनी प्रतिष्ठानच्या वतीनं लावली आहेत आणि जतनही करतायत। 5,000 वृक्ष लागवडीसाठी 5 एकर जागा दिली, ती 100% जगली आणि तिथली झाडं आता साधारणतः 2 वर्षात 5 ते 6 फूट उंचीची झाली आहेत। तिथे जी आपण फळझाडे लावली आहेत त्यांना फळंही आलेली आहेत आणि त्यानंतर गेल्या वर्षी संजय गांधी नॅशनल उद्यानाने आम्हाला ही 39 एकर जागा दिली। या 39 एकर जागेमध्ये आपण 12,000 वृक्ष लावून संगोपन करत आहोत। हा जो वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम राबवला जात आहे हा ॲक्च्युली 3 टप्प्यामध्ये विभागलेला आहे। एक म्हणजे वृक्षाचं लागवड आणि वृक्ष संवर्धन, आणि त्यानंतर दुसरा म्हणजे गांडूळ खत प्रकल्प आणि तिसरा रोपवाटिका। इथे काम केल्यामुळे जे शारीरिक समाधान मिळते आणि मानसिक समाधान मिळते, त्यामुळे देशासाठी आपण काहीतरी करतो आणि ही संधी प्रतिष्ठानाने आपल्याला उपलब्ध करून दिली, त्यामुळे खूप समाधान मिळते। 45 एकरच्या जागेवर शिस्तबद्ध नियोजनातून श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी अक्षरशः नंदनवन फुलवलंय। विविध प्रकारची फळझाडं आणि फुलझाडांचं संगोपन केलंय। विशेष म्हणजे उद्यानांमध्ये रोपांसाठी या स्वयंसेवकांनी रोपवाटिका तयार केली आहे। शिवाय झाडांसाठी फक्त सेंद्रिय खताचा वापर केला जातो, त्यासाठी गांडूळ खतही इथंच तयार केलं जातं। निसर्गाची हानी रोखण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी मलाच पहिलं पुढे व्हायला हवंय। माझं घर साकारायला मी दुसऱ्या वेळी समोरून राहता कामा नये। मी नुसतं यंत्रणेला दोष देईन, यंत्रणेच्या नावाने हे करीन की यंत्रणेकडून अपेक्षा करीन, असं परावलंबी मी का राहावं, ही शिकवण प्रतिष्ठानने आम्हाला दिली। निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला उपयोगाच्या गोष्टी भेटणार आहेत, त्यामुळे देशाने आपल्याला काय देण्यापेक्षा आपण देशाला काय दिलं ह्याच्याकडे तरुण वर्ग आपण या दृष्टिकोनातून बघितला पाहिजे। तर त्यांना गोडी लागली कॉलेजच्या मुलांना का वेगळं असं स्पेसिफिक त्यांना सांगावं लागत नाही। आमचा एक्सपिरियन्स आहे की जे सुरुवातीला थोडा कंटाळा येणार कारण की सवय नाहीये, पण एकदा युज टू झाल्यानंतर मग ती मुलं समोरून स्वतःहून येतात आणि मग त्यांना बाकी त्यांचा जो फुकट जाणार हे जे कार्य आहे याचं त्यांना जे मोल आहे ते शब्दातून व्यक्त करू शकत नाहीये। फक्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच नाही तर महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या काही वर्षात 2.25 लाखाहून अधिक झाडं लावण्यात आली आहेत। त्यामुळेच पर्यावरण रक्षणासाठी मोठी मदत होते। झी मीडियासाठी देवेंद्र कोलटकर, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।